नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमकर लिखित. मी राजवीर कोणालाही मल्होत्रा धोका भाग दिला नाही. 23. माझ्या आई वडिलांना मारलं. मी फक्त त्याचा बदला घेतो. हे ऐकून त्याच्या दुश्मनांचा काटा काढण्यासाठी दत्ताजीरावांनी माझा वापर करून घेतला आणि नंतर मला या दलदलीत एकटे सोडून गेले. माझं बॅड लक हे होतं की त्यांचा दुश्मन तो माझाही दुश्मन होता, ज्याने माझ्या आई वडिलांना निष्ठुरपणे ठार मारले होते. पण त्याला मारल्यानंतर काय झाले? मला जेलमध्ये सडायला टाकले आणि हे मात्र निवांत राहिले. पण मला वकील भला माणूस भेटला आणि मी बेलवर सुटलो. त्याने आज पहिल्यांदा आपली कर्मकहाणी बयान केली होती. पण हे तू मला का सांगत आहेस? मला तर ऑलरेडी सर्व माहीत आहे. अगदी आत्ताच्या काळात तू कुठे आहेस आणि कोणाबरोबर रात्र काढतोय तेही. ती आपले दोन्ही खांदे उडवत विक्षिप्त हसत म्हणते. तिने आपला एक हात त्याच्या खांद्यावर ठेवत म्हटले, श्रीनिकाला यात ओढण्याचा प्रयत्न करू नकोस. राजवीरनं तिचा हात झटकत रागात म्हटलं, श्रीनिका, किती गोड नाव आहे ना. पण जर तिला कळलं की तू फक्त तिला गज्जूबाईपासून वाचण्यासाठी नाही तर तुझ्या जुन्या पापांवर पांघरून घालण्यासाठी वापरतोयस तर काय होईल? स्थानिकाने टेबलावर काही फोटो टाकले. ते कर्जतचे फोटो होते. राजवीर आणि श्रीनिका बेडवर एकत्र असलेले काही अत्यंत खाजगी क्षण जे सानिकाने कॅमेऱ्याने चोरून टिपले होते. सानिका, हे फोटो कुठून आले तुझ्याकडे? ते फोटो पाहून आता राजवीरचे डोळे रागाने लाल झाले होते. माझ्याकडं खूप काही आहे राज. जर तुला हे फोटो उद्याच्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर नको असेल तर तुला माझ्या सांगण्याप्रमाणे वागावं लागेल. खरं तर मला दत्ताजीरावांनी तुला संपवण्यासाठी पाठवलं होतं. पण मला वाटतंय तुला मारण्यापेक्षा तुला छळण्यात जास्त मजा येईल. सानिकाने क्रूरपणे हसून राजवीरला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. राजवीर आता पूर्णपणे अडकला होता. एका बाजूला श्रीनिकाची अब्रू आणि सुरक्षितता होती तर दुसऱ्या बाजूला सानिकाचा हा सैतानी डाव. त्याला समजत नव्हते की तो यातून बाहेर कसा पडेल. दुपारच्या वेळी राजवीर कॅन्टीनमध्ये आला. तिथे श्रीनिका रोहितसोबत बसून काहीतरी नोट्स डिस्कस करत होती. रोहित आता राजवीरचा मित्र झाला होता, पण जगासमोर तो अजूनही श्रीनिकाचा जवळचा मित्र म्हणूनच वागत होता. रोहित श्रीनिकाला हसवण्याचा प्रयत्न करत होता. अगं श्री, टेन्शन नको घेऊ, मी आहे ना. काही झालं तरी मी तुला आणि सरांना वाचवेन. राजवीर लांबून हे बघत होता. जरी त्याला माहीत होतं की रोहित आता त्याच्या बाजूने आहे तरीही श्रीनिका आणि रोहितची ती जवळीक पाहून त्याच्या काळजात चर्र झालं होतं. त्याला वाटलं की त्याने स्वतःच्या हाताने आपल्या पत्नीला दुसऱ्याच्या जवळ पाठवलं आहे. ही हतबलता त्याला आतून खात होती. राजवीर त्यांच्या जवळ गेला. रोहित, श्रीनिका, लेक्चरला वेळ आहे का अजून? हो सर, 5 मिनिटं आहेत, रोहित आदराने म्हणाला. राजवीरने श्रीनिकाकडे पाहिलं. तिची नजर आज खाली होती. सानिकानं पेरलेलं संशयाचं बी आता हळूहळू अंकुरत होतं. कॉलेज सुटल्यावर राजवीरने श्रीनिकाला गुपचूप मेसेज केला की तिला तो घरी सोडवायला येईल. पण सानिकाने आधीच आपली चाल खेळली होती. राजवीरच्या गाडीच्या काचेवर एक लिफाफा चिटकवलेला होता. राजवीरने तो उघडला. त्यात श्रीनिकाच्या घराचे काही फोटो होते आणि प्रत्येक फोटोवर गज्जूबाईंच्या माणसांचे चिन्ह होते. राज, जर तू आज रात्री मला माझ्या हॉटेलमध्ये भेटायला आला नाहीस तर उद्या सकाळी श्रीनिकाच्या घरासमोर गज्जूबाईचे लोक उभे असतील. चॉईस तुझी आहे, खाली लिहिले होते. राजवीरच्या अंगाचा थरकाप उडाला. त्याला माहीत होतं की सानिका हे करू शकते. त्याने श्रीनिकाला फोन केला. श्री, आज तू टॅक्सीने घरी जा, मला एक महत्त्वाचं काम आलंय, काळजी घे. श्रीनिकाला वाईट वाटलं. तिला वाटलं की राजवीर पुन्हा तिला टाळतोय आणि कदाचित सानिकाला भेटायला जातोय, जे काही अंशी खरंच होतं. पण का ते तिला अजून माहीत नव्हतं. राजवीर सानिकाच्या हॉटेलवर पोहोचला. सानिका तिथे वाईनचा ग्लास घेऊन त्याचीच वाट पाहत होती. आला तर शेवटी. मला माहीत होतं तू तुझ्या जीवसाठी नक्कीच येशील, सानिकाने मस्करीत म्हटलं. सानिका, तुला काय हवंय? पैसा की अजून काही? पण श्रीनिकाला यात ओढू नकोस. राजवीर जाम चिडला होता. अरे सांगितलं ना दुपारी. काय रे तू? ती आता एकदम त्याच्या क्लोज झाली होती आणि त्याच्या बटनाशी खेळत लाडीक आवाजात म्हणाली, मला पैसा नकोय राज, मला तू हवा आहेस. गज्जूचा
गज्जूभाईचा प्लॅन आहे की तुला जिवंत पकडून दत्ताजी रावांसमोर न्यायचं. मी त्यांना मदत करते, पण जर तू माझ्या अटी मान्य केल्यास तर मी त्यांना चुकीची माहिती देऊन तुला वाचवेन. सानिकाने आता सर्व हद्द पार करून त्याच्या कानावर आपले ओठ टेकवले. कधीच नाही. राजवीरने तसं आपली मान झटकली. मग ठीक आहे, उद्या सकाळी श्रीनिकाच्या आजीला गज्जूभाईचा प्रसाद मिळेल, सानिकाने त्याचे गाल ओढत अगदी थंडपणे म्हटलं. राजवीर हतबल झाला. त्याला माहीत होतं की तो एकटा इतक्या मोठ्या गँगशी लढू शकणार नाही. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. तुझी अट काय आहे? अट सोपी आहे. उद्यापासून तू कॉलेजमध्ये श्रीनिकाशी अजिबात बोलणार नाहीस. तिला इतकं दुखवायचं की तिने स्वतःहून तुला सोडून जावं आणि त्या बदल्यात मी गज्जूभाईला तुझ्यापासून लांब ठेवेन. सानिकाने आपला डाव टाकला. राजवीरला हे मान्य करणं म्हणजे स्वतःच्या काळजावर दगड ठेवणं होतं, पण श्रीनिकाच्या आयुष्यासाठी त्याला हे मान्य करावं लागलं. रात्री तो हॉटेलवरून आपल्या रूमवर जाण्याआधी श्रीला त्याने बोलवून घेतले. आता अट मान्य असल्याने सानिकाचे आपल्याकडे लक्ष नसेल असा ग्रह करून त्याने मेसेज केला होता. राजी, काय झालं आहे असं की तुम्ही असं मला तातडीनं बोलावून घेतलं? पण त्याच्या या मेसेजने श्री मात्र गडबडून गेली होती. तो येताच ती दारातच उभा राहून प्रश्न करते, पण तो पटकन तिला आपल्या मिठीत ओढतो. त्या एका मिठीत ती शांत जरी झाली असली तरी मनात अनेक प्रश्न अजून उभे होते. माझ्या कानाला तुझा स्पर्श कर. एका घट्ट मिठीतच तो तिच्या कानात पुटपुटतो. काय काय म्हणालात? पण त्याची ही विचित्र मागणी तिला अजूनच प्रश्न निर्माण करत होती. हे बघ, माझ्याकडे वेळ नाहीये जास्त. तू सध्या मी जे सांगत आहे ते कर. तो तिला आपल्या मिठीतून काही सोडत नव्हता, पण आपली मागणी तेवढी पूर्ण कर हाच अट्टहास त्याचा होता. तिला त्याचं ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने तिने त्याच्या कानाकडे पाहिले तर एका कानाची पाळी त्याची खूप लाल झाली होती. जिथे कुणीतरी चावा घेतल्याचे आता जवळून तिला स्पष्ट कळले आणि पुढच्या सेकंदात तिने त्याच्या दोन्ही कानांच्या पाळीला चावा घेतला की त्याच्या डोळ्यातून पाणी आले. पण त्याच्या हृदयाला मात्र आत्ता कुठे जाऊन शांतता भेटली होती. असा प्रियकर, असा नवरा भेटणं दुर्मिळ आहे जो इतकं आपल्या बायकोवर प्रेम करणारा असेल हे आता तिच्या लक्षात आले होते. आणि तिने सर्व काही त्याच्यावरचा राग विसरून त्याला आपल्यात समर्पण करायला ती स्वतः यावेळी पुढे सरसावली. ज्याने तर तो अजूनच खुश झाला होता. त्यानेही जास्त वेळ न दडवता तिला आपल्यामध्ये समर्पित केलं होतं. मध्यरात्री मग त्याने चुपचाप जाऊन तिला आपल्या घरी सोडले होते. पण या कालावधीत त्यांनी एकमेकांना एकही प्रश्न विचारला नाही. ते फक्त एकमेकांवरचं प्रेम महसूस करत होते. त्या प्रेमात स्वतःला हरवून बसले होते. पण दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये राजवीर बदलला होता. श्रीनिका जेव्हा त्याला भेटायला आली तेव्हा त्याने तिच्याकडे पाहिलंही नाही. सर, मला या टॉपिकबद्दल विचारायचं होतं, श्रीनिकाने हळूच विचारलं. मिस श्रीनिका, माझ्याकडे वेळ नाहीये आणि यापुढे लेक्चर सोडून माझ्या केबिनमध्ये येऊ नका. राजवीरचा आवाज बर्फासारखा थंड होता. श्रीनिकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिला समजलं नाही की एका रात्रीत असं काय घडलं. ती रडत रडत बाहेर आली. तिथे रोहित उभा होता. श्री, काय झालं? सर का ओरडले तुझ्यावर? रोहितने तिला सावरलं. लांबून सानिका हे सर्व बघून हसत होती. तिने राजवीरला मेसेज केला. छान, अशीच प्रॅक्टिस चालू ठेव. तुझी पत्नी आता त्या रोहितच्या जवळ जाते हे बघून तुला कसं वाटतंय? राजवीरने आपल्या केबिनमधली काच जोरात हाताने फोडली. त्याच्या हातातून रक्त वाहत होतं, पण काळजाच्या जखमेपुढे ते काहीच नव्हतं. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा.